नमस्ते. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करत आहोत आणि पाहणार आहोत ही होळी पौर्णिमा तुम्हाला कोणते आशीर्वाद देत आहे. पहिलं कार्ड आहे 9 ऑफ सॉर्ड. ही जी चिंता आहे तुमची, ज्याबद्दल तुम्ही खूप विचार करत आहात, त्रस्त आहात, ती चिंता दूर होणार आहे. फाय ऑफ कप. ही होळी पौर्णिमा तुम्हाला आशीर्वाद देत आहे. दुःख दूर होईल आणि तुम्ही प्रगती करू शकाल. तुम्हाला जे वाटतंय की आपल्याकडे हे नाहीये, तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती समृद्ध आहात. समृद्ध म्हटल्यावरच किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड आलेलं आहे आणि हे कार्ड सांगतंय की ही होळी पौर्णिमा तुम्हाला हे सिद्ध करून दाखवणार आहे की तुम्ही समृद्ध आहात. तुम्ही उगाचच नकारात्मक विचार करता. तुम्ही त्या पदापर्यंत येऊन पोहोचलेले आहात आणि आता तुम्हाला ते कार्य करायचं आहे. सर्व बाजूने तुम्ही समृद्ध आहात, ज्ञानाने, आर्थिक दृष्ट्या सुद्धा, आणि इतरांना देण्यासाठी तुमच्याकडे खूप काही आहे. तुम्ही त्यांना जे मार्गदर्शन कराल ते बहुमूल्य असणार आहे. किंग ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड हे सुद्धा सांगतंय की तुमचं जे कार्य आहे ते सुरू होणार आहे. त्या पदाचं जे काम आहे ते जर आधी होत नव्हतं, आधी काही नकारात्मक गोष्टी होत्या, त्यामुळे त्या कामामध्ये जर काही बाधा निर्माण झाल्या होत्या तर त्या दूर होणार आहेत. तुम्ही व्यापक विचार करताना दिसत आहात, इतरांना मदत करताना दिसत आहात, आणि इतरांना मदत तोच करू शकतो जो स्वतः समृद्ध आहे. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. तुम्ही संतुलित दिसताय आणि ही जी नकारात्मक ऊर्जा सुरुवातीला दिसते त्यातून तुम्ही पूर्णपणे बाहेर पडणार आहात. ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे, त्यामुळे तुम्ही सकारात्मक दिसताय. खूप सारं प्रेम तुम्हाला मिळतंय. द वर्ल्डचं कार्ड सांगतंय की संपर्क वाढतोय, कामाचा विस्तार होतोय, तुमचं नाव होऊ शकतं, किंवा तुम्ही जे कार्य करत आहात ते अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतं. आणि ह्यातून तुम्हाला तुमची ताकद समजणार आहे. ही जी स्थिती होती जिथे तुम्हाला अवघड वाटत होतं, तर त्याच स्थितीला तुम्ही अगदी सहजपणे हाताळू शकत आहात, कारण तुम्ही त्या क्षमतेचे तुम्ही आहात, त्या योग्य तुम्ही आहात. आणि ब्रह्मांडाचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला मिळाल्यामुळेच हे सगळं सहज शक्य होत आहे. याचं कारण हे सुद्धा आहे की त्या दृष्टीने तुम्ही मेहनत घेतलेली आहे, त्या दृष्टीने बारकाईने तुम्ही काम केलेलं आहे, आणि या कामाचे रिझल्ट तुम्हाला ह्या होळीनंतर मिळणार आहेत, किंवा ही होळी त्याबद्दल आशीर्वाद देत आहे. निर्णय घेणं तुम्हाला सोपं जाईल. ज्या गोष्टींमध्ये स्पष्टता नव्हती त्या गोष्टी स्पष्ट होतील. अंतर्ज्ञान शक्तीद्वारे तुम्हाला कळतच आहे, पण त्या गोष्टींबद्दल तुम्हाला स्पष्टता येईल. नेमकं काय करायला हवं तो निर्णय घेणं सोपं जाईल. जे काही होईल त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल.
नाईन ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की तुम्ही अगदी आरामात राहणार आहात येणाऱ्या काळामध्ये. कारण आधी तुम्ही मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होणार आहेत आणि तुम्ही सहज त्या हाताळू शकता. तुम्ही स्वतःसाठी वेळ देऊ शकता. तुमचं आणि ब्रह्मांडाचं एक घट्ट नातं इथे दिसतंय आणि तुमचे देवदूत जे आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत, ते तुम्हाला मदत करतायत. नाईन ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड किंवा इथे जी बाकीची पेंटॅकल्सची कार्ड आली आहेत ती सग हे सुद्धा सांगतायत की तुम्ही काहीतरी निर्माण करत आहात. अशी गोष्ट, एखादी प्रॉपर्टी किंवा त्यातून अनेकांचं भलं होऊ शकतं. खूप दूरदृष्टीने ह्या गोष्टी तुम्ही करत आहात. का करू शकत आहात? कारण तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही मॅजिशियनच्या पॉवरमध्ये आहात. ह्यासाठी जी साधनं लागतात ती तुमच्याकडे आहेतच. शिवाय तुमची अंतर्ज्ञान शक्ती चांगली आहे. तुमच्याकडे ते ज्ञान आहे, तो अनुभव आहे आणि ब्रह्मांड सुद्धा तुमच्या बरोबर आहे. ह्या सगळ्यामुळेच तुम्ही हे चमत्कार करून दाखवू शकता. जे अवघड वाटत होतं, तिथे तुम्ही सोप्पं करून दाखवताय. आणि यातून ही जी प्रतीक्षा होती ती संपतेय. तुम्ही त्या फिनिशिंग लाईन पर्यंत पोहोचत आहात. तुमचं जे ध्येय आहे ते पूर्ण होणार आहे लवकरच. एस ऑफ सॉर्टचं हे कार्ड सांगतंय त्यामध्ये तुम्हाला भरपूर यश मिळणार आहे. त्याची सुरुवात आत्ता फक्त होतेय आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की तुम्ही किती यशस्वी झालेले आहात. हँगमॅनचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की तुम्ही ज्ञानी बनणार आहात. अनेक गोष्टी तुम्ही निरीक्षण करणार आहात. त्यातून तुमचा अभ्यास चांगला होणार आहे आणि तो अभ्यास तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे. निरीक्षण करण्यासाठी सुद्धा एक दृष्टी लागते. त्यासाठी सुद्धा कशा प्रकारे आपण पाहायला पाहिजे एखाद्या गोष्टीकडे, काय निरीक्षण करायला पाहिजे, ह्याची सुद्धा जाणीव असावी लागते. ह्याचा सुद्धा अभ्यास असावा लागतो. तो अभ्यास असेल तरच आपण त्या दृष्टीने त्या गोष्टीकडे पाहू शकतो. द फूलचं कार्ड आलंय आणि फोर ऑफ कपचं कार्ड. तर हे कार्ड सांगतंय की जी तुमची ऊर्जा होती आधी नकारात्मक, निराश असे, तर ती ऊर्जा न राहता तुम्ही विश्वासाने पुढे जाताना दिसताय. ब्रह्मांड जे देतंय त्याचा स्वीकार करताना दिसताय. तुम्ही अभ्यास कोणत्या गोष्टीचा करताय, तर ज्या गोष्टी निराशा देतात आयुष्यात अनेक लोकांच्या, ज्यामुळे लोक दुःखी असतात, त्याचं निरीक्षण तुम्ही करत आहात. ब्रह्मांड कसं काम करतं, ब्रह्मांड कसं त्यांना मार्ग दाखवतो आणि तो जे देतो ते स्वीकारण्याच्या स्थितीमध्ये माणसं नसतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही निरीक्षण करताय, त्याचा अभ्यास करताय आणि ह्यातूनच
तुम्ही अधिक शक्तिशाली बनताय. 10 ऑफ कपचं हे कार्ड हेच सांगतंय की तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये यशस्वी होत आहात. तुमचे 10ही कप भरलेले आहेत. तुम्हाला लोकांचं भरपूर प्रेम मिळणार आहे आणि एक सोल फॅमिली तुमची बनू शकते. तुमचा एखादा समूह होऊ शकतो. कम्युनिटी तुम्ही बनवाल, ज्यामध्ये तुम्ही आणि तुमच्या कार्याशी संबंधित माणसं असतील किंवा जर तुमच्या परिवाराबाबत आपण म्हणायचं ठरवलं, तर हे इथे चित्र दाखवतंय की आनंददायी गोष्टी तुमच्या परिवाराशी संबंधित होतील. तुम्ही कुठेतरी फिरायला जाल, मजेत वेळ घालवाल. एक सुखी असं आयुष्य तुम्ही जगणार आहात. सुरुवातीची 2 कार्ड नकारात्मक आली होती. त्यानंतर सगळीच कार्ड्स खूप चांगली आहेत. तर ही जी कार्ड आली होती, तर ती तुमची आधीची ऊर्जा आहे किंवा आत्ता तुम्ही काहीतरी अशा स्थितीमध्ये आहात, की जिथे तुम्ही अतिविचार करताय. पण हे ही सगळं रीडिंग सांगतंय, की तुम्हाला इतका अतिविचार करण्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे, तुम्ही करू शकता ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा. जेणेकरून सगळ्या गोष्टी सोप्या होणारच आहेत, पण तुम्ही चिंता न करता अगदी सहज त्या गोष्टी करू शकाल. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.